नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. तर मित्रांनो, आता आपली सुष्मिता मागणार चक्क स्वानंदीची नाक घासून माफी. तर समर राजवाडे आता सुष्मिता, अंशुमान, मल्लिका या सगळ्यांना शिकवणार चांगलाच धडा. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशा प्रकारे ह्या सुष्मिताला जेव्हापासून घराची जबाबदारी भेटली ना तेव्हापासून ही सुष्मिता एवढी माजल्यासारखी करते ना की सांगायलाच नको. आणि ही मल्लिका तिचाच वापर करून त्या अर्पिताला परत त्या घरामध्ये घेऊन येते, कारण की ती अर्पिता आल्याच्या नंतर त्यांना स्वानंदीच्या रस्त्यामध्ये काट्या करायला अजूनच जास्त मज्जा येईल. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या अर्पिताला दुसरं काही तिच्या आयुष्यात जमलेलं नसतं, त्याच्यामुळे दुसऱ्याचं आयुष्याचं वाटोळं कसं होईल याकडे मात्र ह्या मुलीचं पूर्णपणे लक्ष असतं. आणि हाच सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट आहे. कारण की एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे ही अर्पिता एवढा मूर्खपणा करून समर राजवाड्याने तिला त्या घराच्या बाहेर काढलं होतं, ते एकदम बेस्टच केलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र काय, ह्या महाबाली सुष्मिताला कधीच ना अक्कल येणाऱ्या सुष्मिताने आता सगळ्यात मोठा नालायकपणा करून त्या अर्पिताला त्या घरात बोलवून घेतलेलं असतं. त्याच्यानंतर त्याच्यावरून स्वानंदीला ती एवढं काय काय बोलले की सांगायलाच नको. ती स्वानंदीसमोर असा रुबाब झाडत होती जसं काय त्या घराची मालकीनच मात्र ही सुष्मिता झालेली आहे. आणि हे सगळं पाहून मात्र आजीला, स्वानंदीला सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. तर आजी आता समर राजवाड्यांना पुढे कॉल करून सांगते आणि म्हणते की अरे पिंट्या, लवकरात लवकर घरी ये, तुला वेळ असेल तर. कारण की काही पण कर, पण त्या सुष्मिताच्या हातामध्ये तू जे काय अधिकार दिलेत ना त्याच्यामुळे त्या सुष्मिता वाटेल ते करते. तिने त्या घरामध्ये अर्पिताला परत बोलवलं आणि वरून आपल्या स्वानंदीला तिने खूप साऱ्या गोष्टी पण बोलल्या. स्वानंदी मॅडमचं नाव ऐकल्याच्या नंतर माहितीच आहे, आपले राजवाडे लगेच तिथून निघतात आणि डायरेक्ट थेट पोहोचतात आता आपल्या राजवाड्यांच्या घरामध्ये. आणि घरामध्ये पोहोचल्याच्या नंतर तुम्ही पाहाचालच की एकीकडे ही सुष्मिता आपल्या स्वानंदीला ज्ञान पाजत असते आणि सांगत असते की या घरामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे सगळं मी ठरवेल, तू काहीच बोलू नको ताई, कारण की तू ना आजपर्यंत फक्त माझं वाईटच चितलेलं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र समर राजवाडे एवढा चिडतो आणि समर म्हणतो की बस कर सुष्मिता, एकही शब्द जर इथून पुढे तू स्वानंदी मॅडमच्या विरोधात बोलली ना तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही आहे. आत्ताच्या आत्ता त्यांची माफी माग, कारण की माझ्या बायकोला कोणी काही चुकीचं बोललेलं मी अजिबातही खपवून घेणार नाही. आणि या ठिकाणी समर राजवाडेच्या आपल्या स्वानंदीसाठी जो स्टँड घेतो ना यार, ते पाहून एवढा आनंद झाला ना की काय सांगू तुम्हाला. असं वाटलं की यार खरंच समर राजवाडे म्हणजे एकदम बेस्ट आहे, बेस्ट. आणि त्या ठिकाणी मात्र मल्लिका, अर्पिता सोबत अंशुमान ह्या सगळ्यांचं थोबाड पाण्यासारखं झालेलं असतं. कारण की आपला समर म्हणतो की आत्ताच्या आता स्वानंदीची माफी मागा, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. आणि तुला जे मी काही 15 दिवस पुढचे अधिकार दिले होते ना या घराचे, तर आजच मी ते काढून घेत आहे. कारण की तुला ते अधिकार व्यवस्थित पाळता आले नाही, त्याच्यामुळे तुझी ती गोष्टीसाठी तुझी पात्रताच नाही हे मला समजलेलं आहे. आणि ज्यावेळेस मात्र समर राजवाडे हे सगळं बोलत असतात त्यावेळेस मात्र मल्लिकाचं थोबाड पाण्यासारखं होतं. कारण की मल्लिकाला वाटतं की एवढा मोठा घाट घातला होता आणि त्यामध्ये मात्र आता स्वानंदीची चांगल्याच प्रकारे ही सुष्मिता जिरवत होती. तर तेवढ्यात मात्र समरने येऊन सगळ्या प्लॅनचं वाटोळं करून टाकलं आणि अर्पिताला ह्या घरामध्ये यायला भेटलं होतं तर ते पण आता काही नशिबी वाटत नाही. तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की सुष्मिता आता समर राजवाड्यांनाच अक्कल शिकवायला जाते आणि म्हणते की स्वतःच्या बहिणीसोबत असं कोण वागतं का, स्वतःच्या बहिणीला असं ह्या घराच्या बाहेर कोण काढतं. तर त्यावेळेस मात्र आता परत आपली स्वानंदी सुष्मिताला म्हणते की बास कर शुश, तू लहान आहेस, तुझ्या सगळ्या काही गोष्टी मी ऐकून घेते, पण जर यांच्याबाबत तू एकही शब्द जर चुकीचा काढला ना, यांना अक्कल आहे का नाही शिकवायला जायला, तर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही. कारण की दुसऱ्याची अक्कल काढण्याच्या अगोदर स्वतःची बघ. तू जे काही करते ना दुसऱ्यांचं ऐकून ते आधी करायचं बंद कर. तुला वाटत असेल मला काही कळत नाही, पण मला सगळं कळतं. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर तुझी अक्कल जास्त लावू नको आणि इथून गपचूप चालती हो आणि जा तुझ्या रूममध्ये आणि शांतपणे बस. कारण की तू जो आज हा मूर्खपणा केलाय ना, तर हा आम्ही कोणीच विसरू शकत नाही. तर समर राजवाडे म्हणतात की जाऊ नको, आधी स्वानंदी मॅडमची माफी माग आणि त्याच्यानंतरच जा. तर सुष्मिताला आता सगळ्यांसमोर स्वानंदीची माफी मागावी लागते आणि सुष्मिता आता खोलीमध्ये निघून जाते. तर तुम्हाला माहितीच आहे की ह्या मल्लिकाची नाटकं तिथे चालू होतात आणि मल्लिका म्हणते की अरे जाऊ दे रे समर, काय आता तो एवढं का मनाला लावून घेतो, ती अजून अल्लड आहे, लहान आहे आणि स्वानंदी तुला पण कळत नाही का, तिच्या एवढं काय मनाव घ्यायचं. तिने बोलवलं आप्पीला घरी, तरी मी म्हणतच होतो की आप्पीला घरी येऊ नको, कारण की समरला ते आवडणार नाही, स्वानंदीला आवडणार नाही. पण तरी पण त्या बिचारीला वाटलं की खरंच समरने माफ केलं असेल. तर समरला आता तुम्हाला माहितीच आहे की पुढे मात्र आता मल्लिका काकू म्हणते की एक रात्र तरी आप्पीला आपल्यासोबत राहू दे. तर पुढे आता आप्पी यांच्यासोबत राहताना दिसेल, पण सगळ्यात भयंकर गोष्ट मित्रांनो इथूनच सुरू होते. कारण की ज्यावेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की ज्या प्रकारे आता सुष्मिताचा अपमान झालेला असतो सगळ्यांसमोर, तर त्यावेळेस मात्र सुष्मिताला ते सहन होत नाही. सुष्मिता रूममध्ये गेल्याच्या नंतर मात्र स्वतःला कोंडून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण तिथे सगळ्यात अगोदर मल्लिका जाते, सोबतच अंशुमान जातो आणि अर्पिता जाते. आता हे सगळेजण मिळून मात्र आपल्या स्वानंदी आणि समर विरुद्ध सगळ्यात मोठं कट कारस्थान
करायचं ठरवतात. म्हणजेच समर राजवाडे आणि स्वानंदीला आता कसं फसवायचं, त्यांना कसं जाळ्यात अडकवायचं आणि ह्यांचा बदला कसा घ्यायचा, आता याच्यावरती डिस्कशन होतं. म्हणजेच मित्रांनो, सगळ्यात मोठा काय असा ट्विस्ट येतो की स्वानंदीच्या आयुष्यामध्ये पहिला एकच अडथळा होता, तो म्हणजे फक्त मल्लिका काकू आणि हा अंशुमान. पण मात्र मित्रांनो, आता स्वतःची बहीणच जर विरोधात गेली असेल तर आता काय करणार स्वानंदी तरी. आणि बिचारी स्वानंदी एवढं सगळं झाल्याच्या नंतर समर राजवाड्यांना सांगत असते, म्हणत असते की राजवाडे असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. जाऊ द्या, सुश अल्लडे बालिश आहे तिचा विषय सोडून द्या, पण असं तुम्ही माफी बिफी मागायला लावणं जरा खूपच जास्त हे झालं नाही का. तर त्यावेळेस मात्र आता ज्यावेळेस समर राजवाडे स्वानंदी मॅडमला म्हणतात की हे बघा स्वानंदी मॅडम, मला माहिती आहे जे चूक आहे ते चूकच आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबरच आहे. त्याच्यामुळे तुमच्यासोबत तिने असं मोठ्या आवाजात बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही. तिनेच नाही तर घरामधील कोणीच तुमच्यासोबत असं बोलू शकत नाही. तुम्ही किती केलं या घरासाठी, तुम्ही किती केले माझ्यासाठी आणि माझ्या माणसांसाठी, हे फक्त मलाच माहीत आहे. त्या लोकांना तुमची थोडी पण कदर नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या विरुद्ध कोणी काही जरी बोललं तरी मी ऐकून घेणार नाही. पण स्वानंदीला आतून एवढं भारी वाटत असतं की तिला एवढा सपोर्ट समोर राजवाडे करतात की सांगायलाच नको. तर पुढे आता ही मल्लिका सुष्मिताचे कान भरत असते आणि म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर स्वानंदीला धडा शिकवायचा असेल ना, तर तुला काही करून असं काहीतरी केलं पाहिजे की समर आणि स्वानंदीचं नातं तुटलं पाहिजे. ह्या दोघांच्या नात्यामध्ये जर फूट झाली तरच तू हे सगळं करू शकतेस. तुम्हाला माहितीच आहे की कावळ्याच्या शेपानी गाय मरत नसते. त्याच प्रकारे ह्या मल्लिकाच्या कोणत्या पण प्लॅनिंगने आपल्या समर आणि स्वानंदीचं काहीच वाटोळं होणार नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. तर पुढे चक्क ही मल्लिका आपल्या सुष्मिताचा वापर करून घेऊन आता स्वानंदीचा बदला घ्यायचा आणि समर आणि स्वानंदीचं नातं तोडायच्या मार्गाला लागलेले असते. दुसरीकडे ही अर्पिता पण आता गोड गोड बोलून आपल्या सुष्मिताला परत जाळ्यात उडते. तर आता तुम्हाला माहितीच आहे की किती काही जरी झालं तरी स्वानंदी आपल्या सुष्मितासोबत बोलण्यासाठी तिच्या खोलीमध्ये चाललेले असते. तर त्यावेळेस मात्र अंशुमान तिला आवडतो आणि सुष्मिता म्हणते की ताई खबरदार माझ्या खोलीत आली तरी, कारण की मला तुझ्यासोबत काही बोलायचंच नाही. कारण की आज तू जे काही केलं ना, आज कशा प्रकारे तू दाखवला ना की तुझं वर्चस्व, ते मला अजिबातही आवडलं नाही. आता मला तुझं काही नको, तुझं ते खोटं खोटं बोलणं तर अजिबात नको, तू आत्ताच्या आत्ताच चालती हो. म्हणजेच मित्रांनो, आपल्या स्वानंदीला अजूनही तिच्या बहिणीचीच काळजी वाटत असते आणि इथेच स्वानंदीचं चुकतं आहे मित्रांनो. कारण की आता जर सुष्मिताची चूक आहे तर चूकला चूक आणि बरोबरला बरोबर बोलायला पण आनंदीने पण शिकलं पाहिजे. कारण की आता सुष्मिताच्या एवढ्या चुका जर पाठीशी घातल्या तर तुम्ही पाहिलेच अंशुमानच्या चुका पाठीशी घालून त्याने किती वाटोळं केलंय त्या घराचं. आणि तसंच मात्र आता ही सुष्मिता पण करणार आहे. ह्या स्वानंदीने पण या ठिकाणी स्वानंदीची पूर्णपणे चूक आहे की तू सुष्मिताला एवढ्या वेळेस पाठीशी घालते. म्हणजेच या ठिकाणी पूर्णपणे चूक आपल्या स्वानंदीची दिसून येते, तुम्हाला पण माहीतच आहे. तर पुढे आता मात्र आपल्या समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये संकटापाठीमागे संकट येताना पाहायला भेटतील. कारण की आजपर्यंत संकट आणण्यासाठी मल्लिका होती, त्याच्यानंतर अंशुमान होता, तर आता त्याच्यामध्ये सुष्मिता पण आहे आणि सोबतच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता अर्पिता पण आलेली असते. म्हणजेच आता हे चौघेजण मिळून आपल्या स्वानंदीला एवढा त्रास देणार आहेत की काही सांगायलाच नको. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे सुष्मिता आता गोड गोड बोलून आपल्या स्वानंदीचा काटा काढायचं ठरवते आणि समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये दुरावा कसा येईल याकडे लक्ष मात्र पूर्णपणे या सुष्मिताचं असतं. हे सगळ्यात मोठा तुम्हाला पुढचा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये आनंदाची बातमी येणारच असते. तर मित्रांनो, मिठाचा खडा तुम्हाला माहितीच आहे की आता सगळ्यात मोठा त्यांच्या घरातच आहे. त्याच्यामुळे त्या बिचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद येईल का नाही हे सांगताच येत नाही. आणि स्वानंदी पण आता शांत बसत नाही. स्वानंदी पण यांच्या विरुद्ध आता सगळे काही पुरावे गोळा करायचं ठरवते आणि यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करून आता समर राजवाड्यांसमोर घेऊन यायचे हे पण आपली स्वानंदी ठरवत असते. आणि या सगळ्यामध्ये स्वानंदीने फक्त एकच गोष्ट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे सुष्मिताला पाठीशी घातलं नाही पाहिजे. नाहीतर मित्रांनो, सुष्मिताला जर पाठीशी घातलं तर ही सुष्मिता एवढी घातक ठरू शकते आनंदीसाठी आणि समरच्या संसारासाठी की काय सांगायलाच नको. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका. तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेसवॉश. तर हा फेसवॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.